नमस्कार, मी सानिया. यंग व्हॉईसमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण यंग व्हॉईसच्या विचार मंथन या सदरामध्ये माननीय मयुरी आळवेकर यांचा परिचय, मैत्री संघटनेचे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य तृतीयपंथी कल्याणकारी मंडळ सदस्य व तसेच NNTP फॉर ट्रान्सजेंडर पर्सन यांची गव्हर्निंग बॉडी मेंबर. पुढील मुलाखतीचे सूत्र हे श्रेया कांबळे हाताळेल. नमस्कार, मी श्रेया. यंग व्हॉईसवर तुमचं स्वागत आहे. तुम्हाला तुमच्या वेगळेपणाची जाणीव कधीपासून व कशी झाली? मला वेगळेपणाची जाणीव स्वतःला तर लहानपणापासूनच होती, की बाबा आपण काहीतरी वेगळं आहे, आपण काहीतरी वेगळं, इतर नॉर्मल मुला-मुलींसारखं राहत नाही आपण. थोडे दिवसांनी स्वतः मी सांगण्यापेक्षा समाजानेच आम्हाला वेगळं करून टाकलं पहिलं, की बाबा तू असा नाही आहेस, तू असा आहेस. मग ते लहानपणापासून असं छक्क्यावरून का करतोयस, बायवानी का करतोयस, असं तसं घाण-घाण कमेंट करायच्या शाळेमध्ये. आम्ही जिथं राहत होतो तिथं त्या ठिकाणी. आम्ही वेगळं होण्यापेक्षा समाजानंच पहिल्यांदा आम्हाला वेगळं केलं. मग आम्हाला वेगळेपणाची कुठेतरी जाणीव झाली, की बाबा आपण चुकीच्या शरीरात नाही, चुकीच्या समाजाच्या विचाराच्या समाजाच्या आपण समाजामध्ये राहतोय, जिथं लोकं सर्वसामान्यांसारखा किंवा सामान्य विचार नाही करत. समाजानं जी चौकट केलेली आहे ना, मुलांनी कपडे घालायचे आणि मुलींनी फ्रॉक घालायचे, ड्रेस घालायचे असं. पण आपण कुठेतरी वेगळं घातलं, की समाज आपल्याला वेगळं म्हणतोय. समाजाच्या चौकटीत आम्ही बसत नाही म्हणून आम्ही वेगळे. आमची मानसिकता, आमची लैंगिकता वेगळी म्हणून आम्ही वेगळे. पण कधी माणूस म्हणून समजून घेण्याचा प्रयत्नच नाही कोणी केला. तुम्ही वेगळे आहे, वेगळे आहे, वेगळे आहे. मग ते वेगळं तिसरंच झालं. वेगळंच होऊन बसलो आम्ही समाजामध्ये. परिसरात तृतीयपंथी म्हणून तुम्हाला आदर भेटतो का? खूपच. जिथं मी या कळंब्यामध्ये राहते, इथं आजूबाजूचा परिसर, सगळ्या ठिकाणी एक आदराची वागणूक किंवा एक आपुलकीची वागणूक. खूपच म्हणजे आता पहिल्यासारखा समाज नाही राहिलेला आहे. खूपच बदललेला आहे. लोकांच्या विचारसरणी बदललेल्या आहेत आणि एक माणूस म्हणून आता समजायला लागलेत. आधी खूप बिकट परिस्थिती होती आमच्या या समाजाची. पण आता खूप आधार मिळतोय समाजाकडून. आधार पण आणि आदर पण दोन्ही गोष्टी. तृतीयपंथीयांकडे पाहण्याचा दृष्टिकोन लोकांचा बदलला आहे का? बदललेला आहे, पण म्हणावा तसा आणि पाहिजे तसा आम्हाला अजून नाही बदललेला आहे. कारण की खूप काही लोकं अजून आहेत, की त्यांच्या विचारामध्ये तेच आहेत, की तृतीयपंथी म्हणजे एकतर देवाचे किंवा गावाचे. त्याच दृष्टीनं बघणारे आहेत. त्या लोकांची ज्यावेळेला विचारसरणी बदलेल किंवा तो त्यांना आपण म्हणतोय समाज बदलायला पाहिजे. तर बदल पहिला स्वतःपासून करायला पाहिजे. आपण स्वतः बदललो, की समाज बदलायला वेळ नाही लागणार आहे. पण खूप काही गोष्टी आहेत त्या खरोखर बदलायला पाहिजेत. आणि त्यातलंच एक उदाहरण, की आज आपण सगळे समोर बसलो. ह्याच्या आधी कुठल्या न्यूज चॅनल किंवा कुठली लोकं त्यांना बोलायला भीत होते. आणि आज आपण समोरासमोर बसून चर्चा करतोय. हा एक बघण्याचा दृष्टिकोनच बदललेला आहे म्हणायचा समाजाचा. पण खूप बदल व्हायला पाहिजे. आम्हाला पण समाजाकडून खूप अपेक्षा आहेत. आमच्या समाजाच्या पण याच्यामध्ये चुकी आहेत, की आम्ही म्हणू शकत नाही, की बाबा तोच समाज बदलायला पाहिजे, तोच समाज बदलायला पाहिजे. कुठेतरी आम्ही पण स्वतःला बदलायला पाहिजे. समाजाचे नियम, रीतिरिवाज जे आहे, त्या नियमात आम्ही पण कुठेतरी स्वतःला ॲडजस्ट करायला पाहिजे. तरच मग समाजाचा बघण्याचा पूर्णपणे जो आपण म्हणतोय दृष्टिकोन बदलायला पाहिजे, तो बदलेल आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात आपण म्हणतोय त्याच वेळेला त्या गोष्टी शक्य होणार आहेत. तुम्हाला तुमच्या अधिकार मिळण्यासाठी लढा करत्या वेळी कोणी कोणी मदत केली? ही लढाई आजकाल सुरू झाली नाही. कलम 377 समलैंगिकतेचा गुन्हा समजणारा तो एक कायदा होता. तो ब्रिटिश कायदा होता. 2009 साली नाज फाउंडेशन दिल्ली त्यांनी केस घातली. पिटिशन फाईल केलं, की हा जो तुम्ही गुन्हा म्हणताय, तर हा गुन्हा नसून ते लोकं नैसर्गिक आहेत आणि तो कायदा रद्द करावा. त्याची लढाई 2014ला संपली. तर ह्या लढाईमध्ये कितीतरी अशी लोकं आहेत, काही एक्सपायर पण होऊन गेले. गौरीताई सावंत आहेत, लक्ष्मीताई आहेत आणि खूप मुंबईची किन्नरमा ट्रस्ट आहेत आणि खूप अजून मोठमोठे व्यक्ती आहेत. आम्ही सगळ्यांनी मिळून लढा चालू केला होता. त्याची लढाई कुठेतरी आता संपत आली. अर्ध्याच्या वर आम्ही जिंकलेली आहे, असं आम्हाला वाटतंय. आणि त्याच्यासोबतच फक्त तृतीयपंथी नसून सोबत जोडलेला अजून एक जोगती समाज आहे, किन्नर समाज आहे. त्यांच्या लढाया किती वर्षापासून लढत आल्या. देवदासी संघटना कितीतरी झाल्या. त्या लोकांनी मदत केली.
अजून पण पेन्शनसाठी आम्ही भांडतोय. आमच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तृतीयपंथीयांच्या आयुष्यामध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचा फार मोठा वाटा आहे. कारण की मी महाराष्ट्रातली पहिली तृतीयपंथी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाला लोक अदालतला पॅरालीगल व्हॉलंटियर म्हणून काम करायची. अशा शासकीय ऑफिसमध्ये जाणं आमचं कधी व्हायचंच नाही. पण अशा ठिकाणी आम्ही जाऊन बसलो तिथं, की लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन आम्ही गेलो की खुर्ची घ्या, या ताई बसा. आणि ज्या काय आमच्या रेशन कार्ड होतं, मतदान कार्ड होतं, आधार कार्ड ह्या गोष्टी आम्हाला प्राधान्याने लागत होत्या. त्या आमच्याकडे नव्हत्याच. कारण की आजकाल तुम्ही कुठं पण गेलं तर पहिलं आधार कार्ड लागतंय. तर अशा सरकारी जे कागदपत्रांसाठी आम्हाला प्रशासनानं पण खूप मदत केलेली आहे आणि इतर जिल्ह्यात सुद्धा झालेल्या आहेत त्या गोष्टी. पण मी म्हणते की आमचा कोल्हापूर जिल्हा बेस्ट आहे. कारण की नॅशनल ट्रान्सजेंडर पोर्टल आयडी कार्ड असू दे, तर याच्यामध्ये पोर्टल कार्ड यायचा किंवा काढण्याचा उद्देश सांगतो की काही शासन योजना देतं आहे. योजना दिल्यानंतर त्या प्रॉपर लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रॉपर लोकं पाहिजेत. प्रशासन मग काय म्हणतंय की नाही, इतर लोकंसुद्धा मग साडी घालून येतील की हे मिळतंय, ते मिळतंय, ह्या योजना आपण घ्यायच्या म्हणून. पण मी त्यांना म्हटलं की सर, कुठं लाखो करोडो रुपये सरकार द्यायला लागले किंवा तेव्हा आपला कुठला दुसरा पुरुष साडी नेसून तिथं जाणार आहे त्या योजना घ्यायला. आणि त्याच्यासाठी काम करणाऱ्या संस्था आहेत. त्या संस्थांकडनं तुम्ही लेखी घ्या की ही व्यक्ती आमच्याकडं इतक्या वर्षापासून रजिस्टर आहे आणि ह्या व्यक्तीला त्या मिळाल्या. आता आम्ही 21/3/2007 पासून रजिस्टर पद्धतीनं काम करतोय. त्याच्या आधीपासून आम्ही व्हॉलंटिअरी काम करतच होतो. मग अशा संस्थांसोबत तुम्ही टाय अप करा आणि त्या लोकांच्या सरकारच्या ज्या योजना आहेत त्या लोकांपर्यंत तुम्ही पोहोचवा. अशा पद्धतीनं आम्हाला सरकारने पण गव्हर्नमेंटने आपलं जिल्हाधिकारी सर होते, अमित सैनी सर होते, आता राहुल रेखावार सर आहेत. खूप मदत केली आम्हाला आमच्या कागदपत्रांच्या बाबतीत. अशा पद्धतीनं सगळीकडून मदत व्हायला लागली आहे. सरकार व व्यवस्थेकडून तुम्हाला काय अपेक्षित आहे? सरकारकडून आम्हाला अपेक्षा आहेत की पहिली प्रामुख्यानं गोष्ट की आम्हाला आरक्षण द्या. सगळ्या क्षेत्रामध्ये आरक्षण द्या आणि आमचा राज्यसभा, विधानसभा, लोकसभा सगळीकडे आमचे एक लोकं पाहिजेत. कारण की पॉलिसीज तिथं तयार होतात. तिथल्या लोकांना, दिल्लीतल्या लोकाला काय माहिती गल्लीत काय चाललंय, गल्लीत काय अडचणी आहेत. पोहोचवणारा सगळ्या रेगाने रेग पोहोचवत नाही. ठोकळ गोष्टी आहेत, गटारी तुटलेत, रस्ता करायचं झालं. पण त्या गटारीला जोडण्यासाठी नळेच तुटलेले आहेत. गटारीपर्यंत पाणीच येत नाहीये, तर त्या गटारी करून उपयोग काय आहे? मग याच्यासाठी आमचा माणूस आमच्या अडचणी मांडण्यासाठी तिथं पाहिजे. आणि जितक्या काही शासनाच्या समित्या होतील, कमिट्या असतील, राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय, तालुका लेव्हलला, गाव लेव्हलला, गाव पातळीला, तर सगळ्या कमिटीवर आमची लोकं पाहिजेत. एक तरी घ्या. कारण की सगळ्या तळागाळातले लोकं, आज आमची लोकं कुठल्या राज्यात नाही आहेत, जिल्ह्यात नाही आहेत, तालुक्यात नाहीत, गल्लीत नाहीत, असं नाही आहे. सगळीकडे आमची लोकं आहेत. पण सगळ्यांच्या समस्या सेम असतील असं नाही. आज शहरातल्या बघा आणि ग्रामीणमधल्या समस्या बघा. शहरामध्ये उदरनिर्वाहासाठी खूप काही साधनं आहेत. पण ग्रामीणमध्ये नाही आहे. रानात भांगलायला जायचं किंवा मग सीझन असेल त्यावेळेला परडी घेऊन जोगवा मागायचं. हे 2च तिथं हे आहेत. मग ह्याच्यासाठी त्या लोकांचा तुम्ही विचार करायला पाहिजे. फक्त शहर आणि जी आता फॉरवर्ड सिटी आहेत मुंबई, पुण्यासारख्या, तिथल्या लोकांच्या आणि इथल्या लोकांच्या समस्या सेम नाही आहेत. आज लोकं सुशिक्षित झाला, समाज शिक्षित झाला. आजकाल कितीतरी लोकं तिथं नोकऱ्या करतात. कोल्हापुरात एकालाही नोकरी नाही आहे. का? शिकलेली नाही आहेत का? मग तुम्ही का त्यांना समजून घेत नाही आहेत? जोपर्यंत आरक्षण होणार नाही आहे तोपर्यंत आमचा माणूस कुठेही तुम्हाला ऑफिसमध्ये चांगल्या ठिकाणी पोस्टवर दिसणार नाही. पुणे महानगरपालिकेनं 4/3 नोकरी दिली, शिपाईची नोकरी दिली. कोल्हापूर महानगरपालिका का करत नाही? तिकडं तुम्ही व्हॅकन्सी ठेवताय, इथं का नाही? शासनाच्याच आहेत ना दोन्ही आणि एकाच राज्यातल्या आहेत. महाराष्ट्र राज्यात पुणा जिल्हा, कोल्हापूर जिल्हा. एका जिल्ह्यात होते, दुसऱ्या जिल्ह्यात का होत नाही आहे? मग तुम्ही त्यांना बोला, त्यांनी काय पॉलिसीज तयार केल्यात? कुठल्या बेसवर त्यांना घेतलेलं आहे? मग ह्या गोष्टी प्रशासनानं पण लक्ष द्यायला पाहिजे. ह्याच्यावर थोडासा विचार करायला की बाबा, एकाच राज्यातला एक जिल्हा करतोय, तर आपण का मागं आहे? तर आपण पण त्या गोष्टी केल्या तर मग तुम्ही म्हणताय ही लोकं असंच करू शकतात, तसं ही लोकं सगळं करू शकतात. क्लास 1 ऑफिसरच्या बाजूला बसून काम करू शकतात. तुम्ही चान्स देत नाहीयेत त्यांना. तुम्ही नोकरी द्या. ते इमानदारी पद्धतीनं, चांगल्या पद्धतीनं तुमच्या त्या सिस्टममध्ये बसून करायला तयार आहेत. ह्या अपेक्षा आम्हाला शासनाकडनं आहेत. असा जी-आर काढा की कंपल्सरी त्या लोकांना ह्या क्षेत्रामध्ये 1% 2% आरक्षण आम्हाला पाहिजेलच. इथं तुम्ही त्यांना राखीव जागा ठेवाच. ह्या अपेक्षित आणि तिथं आमचा माणूस भांडायला बसायला पाहिजे. कुठला पुरुष आणि कुठली स्त्री जाऊन आमच्या समस्या, आमच्या अडचणी मांडणार नाहीये. का तर
समाज आहे. हिला कशाला लागलंय त्यांचं, हिला कशाला लागलंय त्यांचं, असंही त्यांना म्हणणारी लोकं आहेत आणि कितीतरी लोकांनी असंच टोमण्यांमुळं, ह्या गोष्टींमुळे आमची साथ सोडलेली आहे. नाही, आम्ही तुमच्यासोबत आहे, तुमच्यासोबत आहे. तुम्ही संघर्ष करा, आम्ही तुमच्यासोबत आहे. तुम्ही सोबत आहे तर संघर्षच कशाला करायचा? त्याला जोडूनच आता 2017 साली आमचं राज्यमंडळ मुंडे साहेब होते त्यावेळेला स्थापन झालं. त्याच्यानंतरनं ते एक्सपायर झाले. मग त्याचा कार्यभार सगळा गेला पंकजाताईंकडं. तिथून ते नंतरनं सरकार बदललं. तो विषय संपला. परत आम्ही सगळे कागदपत्र देऊन राज्यमंडळ स्थापन तर झालेलं आहे, पण फिजिकली अजून 1-2च मीटिंग झाल्या असतील 4-5 वर्षांमध्ये. त्याचा कार्यकाळ संपत आला. ₹1 त्याला बजेट नाही आहे. ऑफिसला तुम्ही जागा दिलेली नाही आहे. आज राज्यमंडळ, राज्याची लोकं जर तिथं कमिटीवर बसली असते, प्रत्येक जिल्ह्याच्या सगळ्या बातम्या तिथं गेल्या असत्या. अडी-अडचणी, समस्या त्याच्यावर तोडगा निघाला असता आणि त्यांच्या समस्या संपल्या असत्या. थोडाफार जरी फंड आम्हाला दिला असता तर. त्या गोष्टी कुठं झालेल्याच नाही आहेत. शासन आमच्यासाठी पॉलिसीज तयार आहे, रोजगारासाठी पॉलिसीज तयार करतंय. पण त्या प्रॉपर त्या लोकांना मिळतात का? आज तुम्ही इतर नॉर्मल समाजासाठी जे दिव्यांग लोक आहेत त्यांच्यासाठी तुम्ही हे उत्पन्न करून देताय त्यांना भांडवलासाठी. आम्हाला पण वीज भांडवल द्या. आमचा उदरनिर्वाहासाठी आम्हाला फिरू द्यायचं नाही ना रस्त्यावर. तर मग अशा काही योजना द्या की ज्या आम्ही करून किंवा त्या राबवून त्यातनं आमचा उदरनिर्वाह होईल. 2 पैशाचं उत्पन्न आम्हाला येईल आणि आम्हाला चांगल्या सरळ सर्वसामान्य माणसाप्रमाणे आयुष्य जगता येईल. आज किती पॉलिसीज गव्हर्नमेंटनं काढलेल्या आहेत सांगा? किती त्या लोकांपर्यंत पोहोचलेल्या आहेत? काहीच नाही आहे. काढताय तुम्ही पॉलिसी, पण त्याच्यामध्ये तुम्ही कागदपत्रांची अट घालताय. आज तुम्ही आमच्याकडे उत्पन्नाचा दाखला मागताय, रहिवासी दाखला मागताय. चला, रहिवासी दाखला आम्ही देऊ. उत्पन्नाचा दाखला, आमचं उत्पन्न काय दाखवणार आहे? आम्ही सेक्स वर्क करतोय म्हणून दाखवणार आहे? आम्ही भीक मागतोय म्हणून दाखवणार आहे? किंवा आम्ही जोगवा मागायला जातोय म्हणून त्याच्यामध्ये दाखवणार आहे? कुठल्या बेसवर तुम्ही आम्हाला ह्याचा उत्पन्नाचा दाखला देणार आहे? तर आमची डिमांड काय आहे की बाबा शासनाने अशा काही योजना तयार करताना कमीत कमी कागदपत्रांची डिमांड त्याच्यावर द्यावी आमच्यासाठी तरी. कारण की तेवढी कागदपत्रं आमच्याकडे नाही आहेत. ज्यावेळेला आम्हाला घरातनं हाकललं जातंय किंवा बाहेर काढलं जातंय किंवा आम्ही स्वतःहून बाहेर पडतोय, त्यावेळेला तिथं रक्ताची नाती तुटतात, तिथं कागदोपत्री नाती काहीच नसतात. तिथून आमचा संघर्ष जीवनाचा चालू होतोय की बाबा आता पुढं काय? मग त्यांच्यासाठी काही काम करणाऱ्या आता आमच्यासारख्या संस्था आहेत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक संस्था काम करते. तर ती लोकं अशा संस्थांकडे जातात किंवा मग गुरु म्हटले जातात त्यांच्याकडे जातात. त्यांचं नाव लावून मग ते कागदपत्र काढून घेतात. अशा पद्धतीनं त्यांचा अर्धा संघर्ष पूर्ण झाल्यासारखं तिथं. कारण की नाव मिळालं, ओळख मिळालं, काहीतरी कागदपत्र मिळालं मला. त्याच्या आधारे मग पुढच्या योजना तुम्ही देताय, ढिगभर कागदपत्र परत मागताय. हे आणा, ते आणा. आता आम्ही परवा दिवशी तहसीलदार सरांना रोज 3 दिवस मी जात होते तिथे. जाऊन आम्ही तहसीलदार, तलाठी सगळ्या लोकांना एकत्रच बसवून सरांनी आधार कार्ड, मतदान कार्ड, नवीन नोंदणी, दुरुस्ती, परत पेन्शन संजय गांधी योजना, रेशन कार्ड, जुन्या लोकांचं आहे त्या जुन्या लोकांचं, परत ज्याच्यावर धान्य मिळत नाही त्या लोकांना धान्य चालू करून देण्यासाठी आणि नवीन रेशन कार्ड ह्याचा कॅम्प घेतला. 47 जणींनी त्या योजनेचा लाभ घेतला. सरांना म्हटलं, "सर, आम्हीच आमची कागदपत्र आहे. आम्हीच आमचा पुरावा आहे. आमच्याकडं तुम्ही इतर लोकांसाठी सारखी कागदपत्र आमच्याकडे नाही होणार आहे." ठीक आहे म्हटलं, "आम्ही ठराविक कागदपत्र ठेवतो, जी तुमच्याकडे अवेलेबल होतील ती." त्याच्यावर सरांनी आम्हाला करून दिलं. मी म्हणते, आमच्या कोल्हापूर जिल्ह्यात 12 तालुके आहेत. आमचा करवीर तालुका करतोय, तर बाकीचे तालुके, बाकीचे मग तहसीलदार, तलाठी का गप्प बसलेत? त्यांनी पण करावं. का तर शासनाच्या योजना सर्वसामान्य लोकांसाठी आहेत आणि त्या आम्हाला मिळाल्याच पाहिजेत. संविधानानं हक्क सगळ्यांना समानतेचा हक्क दिलेला आहे. समान नागरिक कायदा आता त्याच्यासाठी भांडणं चालू झालेली आहेत. पण मग आम्ही कुठं संविधानात बसत नाही का? मग संविधानाचा अधिकार तुम्ही आम्हाला देत नाही, मग ते उल्लंघन करताय तुम्ही संविधानाचं. त्या गोष्टी नाही पाहिजेत. आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे आणि ते तुम्ही नाही हिसकावून घेऊ शकत. किंवा सर्वसामान्य लोकांसारख्या योजनांचा लाभ आम्हाला मिळाला पाहिजे, तो द्यायलाच पाहिजे तुम्ही. सरकारी नोकरीमध्ये तुम्हाला प्राधान्य नाही, त्याबद्दल तुमचे काय मत? सरकारी नोकरीमध्ये नाही, कारण की बघा पहिल्यापासून सरकारच्या लक्षातच नव्हतं की बाबा हा समाज आहे, वंचित समाज म्हणून आम्हाला टाकलं होतं, दुर्लक्षित घटक म्हणून टाकलं होतं. पण त्यावेळेला शिक्षण तेवढं नव्हतं. आणि आता लोकं शिकलेली आहेत, संविधानानं सगळ्यांना हक्काधिकार दिलेले आहेत. पण गव्हर्नमेंटनी संविधानाच्या आधारे तरी
आम्हाला जे सुशिक्षित, शिक्षित लोकं आहेत, आता ट्रान्सजेंडर कम्युनिटी आहे, त्यांना प्रामुख्यानं आरक्षण देऊन प्राधान्य द्या. तुम्ही असं तर देणारच नाही आहे. मग त्याच्यासाठी आमचं आता पिटिशन आम्ही फाईल केलं की आरक्षण आम्हाला पाहिजे. आरक्षण असलं की ऑटोमॅटिकली ही जी त्रुटी आहे आत्ताची, ती जरूर भरून निघणार आहे. आणि प्रशासनाला पण विनंती आहे, की आधीसारखा ह्या समाजाला आता समजू नका. खूप बदल झालेला आहे. खूप लोकं आता कितीतरी ठिकाणी बघा नगरसेवक आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत. कोलकात्याला मानवी बंडोपाध्याय म्हणून आहे. एका कॉलेजची प्रिन्सिपल आहे ती. पहिलाची लोकं होती की मागायला जायची, ते करायची. आता पण ती परंपरा आहे. पण कुठेतरी आपल्याला वेगळं जगायचं आहे म्हणून जी आता जी नवीन आत्ताची पिढी आहे, सुशिक्षित, शिक्षित आहेत, त्या लोकांचा पण विचार करून, की बाबा ह्या लोकांचं काम फक्त मागणंच आहे, भीक मागणंच आहे किंवा हे करणं आहे. हे न करता आम्हाला पण आता आता पहिला आपली गरज काय होती? अन्न, वस्त्र, निवारा हे होतं. आता अन्न, वस्त्र, निवारा, WhatsApp, Facebook ही गरज झाल्या प्राधान्यतेने सगळ्यांची. हे लोकांना पाहिजेल आहे. पण आम्हाला अन्न, वस्त्र, निवारा एवढंच नको आहे. आम्हाला आरोग्य पाहिजेल आहे, शिक्षण पाहिजेल आहे. ह्या सगळ्या गोष्टी पाहिजेल आहे. त्या गोष्टीचा विचार शासनानं करायला पाहिजेल आता. आणि संविधानाच्या आधारे तर आम्ही लढाई लढतोयच आता. पण प्रशासनानं पण ते खबरदारी घेऊन आम्हाला आरक्षण द्यावं आणि ज्या ह्याच्यापासून सुविधांपासून आम्ही आतापर्यंत वंचित राहिलोय, त्या आम्हाला द्याव्यात. ही विनंती आहे सरकारला. आपल्याला मतदानाचा अधिकार आल्यापासून राजकीय पक्षाची तुम्हाला पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे? खूपच बदलला आहे. आम्ही 2-3 कॅम्प घेऊन 30-30 जणांचे मतदान कार्ड काढून दिले आणि ती बातमी पेपरला आली. आल्यानंतरनं त्यांचे फोन, की बाबा यांच्याकडं गट्टा मतदान आहे 30-30 लोकांचं, की ह्यांचा पण कुठेतरी विचार करायला पाहिजे. मग ते फोन करून, भेटून, की ताई मग तुम्ही आम्हाला मतदान करा. बरं झालं तुम्ही पण ह्या मतदार यादीत आलात. पण त्याच्या आधी आम्हाला कलेक्टर ऑफिस किंवा श्रीकांत देशपांडे साहेब आहेत, मुख्य निवडणूक अधिकारी आपल्या महाराष्ट्राचे. त्यांनी आम्हाला मीटिंग घेऊन भारताचे जे मुख्य निवडणूक अधिकारी आहेत, कमिशन आहे, त्यांच्यासोबत बसून आम्हाला अडी-अडचणी मांडायला सांगितल्या, की काय होतंय. आता कित्येक लोकांचे सरकारकडं ॲक्चुअल डाटा नाही आहे, की बाबा तृतीयपंथी कितीतरी लोकं मतदान करतात, पण पेपरला येत नाही, की बाबा तृतीयपंथीयांनी पण केलं. त्याचं कारण काय? आधी ते ऑप्शन नव्हतं इतर म्हणून किंवा तृतीयपंथी म्हणून. आता ते आलेलं आहे. म्हणून लोकं जागी झालेली आहेत, की बाबा प्रॉपर त्यांचा पण आकडा कुठेतरी तिथे येतो. आता बघा महिलांचं मतदान एवढं, पुरुषांचं एवढं आणि आता तृतीयपंथीयांचं पण एवढं असं. तर त्या गोष्टी बघण्याचा राजकीय लोकांचा, की बाबा नाही ह्या लोकांकडे पण एवढी लोकं आहेत आणि ह्या लोकांचं मतदान आम्हाला होतंय. त्यावेळेला आपण पण ह्यांच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. त्याच्याशिवाय हे लोकं मतदान आपल्याला देणार नाहीत. मग काही योजना किंवा मग आमदार फंड, खासदार फंड असते. त्यातून मग कुठल्या कार्यक्रमासाठी मदत करायची किंवा मग मेळावा घ्यायचा. मेळावा घेऊन ज्या अडचणींना संबंधित ती लोकं आहेत, अधिकारी आहेत, त्यांना बोलवून त्या समस्यांचं निरसन करायचं. अशा गोष्टी ते करायला लागले. का तर आम्ही पण मतदार झालो म्हणून. ती मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो. कुठेतरी वाटतंय की आम्ही पण त्या धाग्यातला एक टाका आमचा पण आता कुठेतरी लोकशाहीला लागलेला आहे. तृतीयपंथीचे स्वातंत्र्य जनगणना होणं गरजेचं आहे का? जनगणना होणं गरजेचं आहे. पण आम्ही म्हणत नाही की ती वेगळ्या पद्धतीनं करा किंवा स्वतंत्र पद्धतीनं करा. पण ज्यावेळेला आपण जिल्ह्याची जनगणना होईल किंवा राज्यात ज्यावेळेला जनगणनेचा विषय निघेल, तिथं आमचा पण चर्चा व्हायला पाहिजे आमच्याबद्दलची पण. आणि ज्यावेळी जनगणना होती त्यावेळेला त्यामध्ये आमचा पण आणि त्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही महिला, पुरुष आणि तृतीयपंथी म्हणून पण कॉलम टाकायलाच पाहिजे. आणि त्याच्यामध्ये आमची नोंदणी व्हायलाच पाहिजे. त्याच्याशिवाय गव्हर्नमेंटकडं त्याचा डाटा जाणार नाही. आज तुम्ही अंधाधुंदी आकडा कुठलाही आकडा सांगताय. कोणी जाऊन जनगणना केली? कोणी तुम्हाला तो डाटा दिला, की एवढेच लोकं आहेत म्हणून? त्याच्या डबल लोकं आहेत. तुम्ही शोधत नाही आहे किंवा तुम्हाला शोधायचं नाही आहे. का तर तुमच्यावर परत जबाबदारी पडेल, की बाबा या लोकांचा पण विचार करायला पाहिजे. म्हणून तुम्ही कुठं त्या लोकांना धरत नाही, शोधत नाही आहे. तर जनगणना ही पहिला व्हायला पाहिजे. आणि आत्ताची 26ला काहीतरी होणार आहे आणि त्याच्यामध्ये आमचा समावेश व्हायलाच पाहिजे, अशी आमची विनंती आहे. व्हॉइसवर सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही आज आम्हाला तृतीयपंथीयांकडून जे प्रश्न निर्माण होतात व त्याचे अनुभव व तुमच्या अडचणी वगैरे सांगितला त्याच्याबद्दल धन्यवाद.